ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। आपण संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊलीच्या अभंगवाणीवर चिंतन करत आहोत। 40 अभंगावर आपलं चिंतन झालेलं आहे। आज आपल्याला 41व्या अभंगावर चिंतन करायचं आहे। सुखी असा गृहस्थाश्रमी लक्ष लावा शंकर नामी, नटा नामी शंकराच्या अपदा चुकवा भयाच्या, संसार धंदा सर्व करा ध्यानी निज ध्यास धरा, राग करू नका बोला रात्रंदिवस विवेकाला, नटा नामी शंकराच्या अपदा चुकवा भयाच्या, मन्मथ म्हणे संता लागी एवढी विनंती परिसा वेगी, नटा नामी शंकराच्या अपदा चुकवा भयाच्या। या अभंगातून संत शिरोमणी मन्मथ माऊली आपल्या गृहस्थ आश्रम म्हणजे संसारिक जीवन याच्यात सुखात राहायची गुरु किल्ली सांगतात। गृहस्थ आश्रमामध्ये सुख आहे। सगळ्यात संन्यास आश्रम आणि गृहस्थ आश्रम हे 2 आश्रम आहेत। पुन्हा या आश्रमामध्ये 4 आश्रम सांगितलेले आहेत। 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य पाळायचं, विद्येचं अध्ययन करायचं, ज्ञान संपादन करायचं, 25व्या वर्षी लग्न करायचं, लग्न करणे, संसार करणे आणि संतती उत्पन्न करणे आणि संततीचं संगोपन करणं, त्याला लहानाचं मोठं करणं, 50व्या वर्षी त्याच्यावर जबाबदारी देणं आणि ईश्वराचं चिंतन करणं, संसारातून बाजूला निघणं, संसारात राहायचं पण संसाराच्या जबाबदारीतून मोकळं व्हायचं आणि सर्व मुलाबाळावर सोपवायचं। ह्याचं नाव वानप्रस्थ आश्रम। मुलाबाळावर जरी सोपवलं तरी थोडं लक्ष ठेवून संसारात राहणं ह्याचं नाव वानप्रस्थ। आणि 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर संसारात जरी शरीर असलं तर मन संपूर्ण परमात्म्यात राहणं याचं नाव संन्यास आश्रम। हे 4 आश्रम संसारिकासाठी सांगितलेले आहेत, लग्न करणाऱ्यासाठी। तर माऊली म्हणतात सुखे असा गृहाश्रमी, तुम्ही गृहाश्रमामध्ये सुखी राहा। सुख आहे का नाही हो? सुरीक झालं तेव्हा आनंद वाटला का नाही? लग्नासाठी बाहुल्यावर उभारल्यावर तिथं आनंद वाटला का नाही? स्टेजवर किती आनंद वाटला। त्याच्यानंतर संसारामध्ये प्रत्येक गोष्टीत आनंद आहे। चांगली गोड बोलणारी पत्नी, जीवापाड प्रेम करणारा पती, जीवापाड प्रेम करणारी पत्नी, हे आनंदाचं वैभव आहे या गृहस्थ आश्रमातलं। त्याच्यानंतर सुंदर गोड जन्मलेले मुलगा मुलगी, मुलगा झाला किती आनंद आहे, मुलगी झाली किती आनंद आहे। त्याच्यानंतर लहान लेकरू दुडू धावत येऊन मांडीवर बसतं, आनंद वाटतो का नाही? हे गृहस्थ आश्रम म्हणजे आनंदाचं पर्व आहे। संन्यास आश्रमामध्ये एवढं प्रेम मिळत नाही। गृहस्थ आश्रमामध्ये जेवढं प्रेम मिळते, अंघोळ झाली, लिंगपूजा झाली की ताट वाढून तयार असतं, पत्नी प्रेमानं पुढं बसून जीव घालते, आनंद आहे का नाही? सुख आहे का नाही? मग बिघडतंय कुठं? मी करता, पत्नी म्हणते मी करता, पती म्हणतो मी करता,
माझं पुढच्यानं ऐकून चालावं. पतीला वाटतं माझं पत्नीनं ऐकावं, पत्नीला वाटतं माझं पतीनं ऐकलं पाहिजे, मुलाला वाटतं आईवडिलानं माझं ऐकलं पाहिजे, आईवडिलाला वाटतं मुलानं आपलं ऐकलं पाहिजे, सासूला वाटतं सुनेनं आपलं ऐकलं पाहिजे आणि सुनेला वाटतं सासूनं आपलं ऐकलं पाहिजे. ह्याच्यामधून आनंद बाजूला निघून जायला चालू होतो, अहंकार निर्माण होतो. आईवडिलाला वाटतं मी किती करत आहे, मुलाला वाटतं का उपकार करूल्यात का, चिमणी पाखरे चुंचीत धरून चारा आणून आपल्या पिल्ल्याला घालतात, आईवडील का आपल्यावर उपकार करूल्यात का. पत्नीला वाटतं, पती म्हणते मी थकून आलो, मी काम करून आलो, पत्नी म्हणते तुम्हीच कोणचं काम करू आला, करायचं नव्हतं तर लग्न कशाला केला. अशी खटके उडायला चालू होतात. ही खटके उडण्यामुळं संसारातला गृहस्थाश्रमातला आनंद संपायला चालू होतो. मग हा आनंद जर कायम संसारातला टिकवायचा असेल तर मनमत माऊली चावी सांगतात, गुरु किल्ली सांगतात. सुखे असा ग्रहाश्रमी, लक्ष लावा शंकर नामी. गृहस्थ आश्रमामध्ये तुम्ही सुखानं राहा आणि जोपर्यंत जीवन आहे, शेवटच्या श्वासापर्यंत जर तुम्हाला या संसारात आनंद घ्यायचा असेल तर तुमचं लक्ष त्या शंकर नामात असलं पाहिजे, भगवान शिवाच्या नामात असलं पाहिजे. हे भगवंता, भगवान शिवा, तुम्हाला माणसाचा जन्म दिला, मोठे उपकार. माणसाचा जन्म दिला, सद्गुरूची भेट घालून दिली, त्याच्याहून मोठे उपकार. मानवी जीवनाचं सार्थक झालं. सुंदर पत्नी दिलीस, मृदुभाषिणी गोड बोलणारी पत्नी दिलीस, गुणवान लेकर दिलास, चांगले संस्कार करणारे आई वडिलाच्या पोटी जन्म मिळाला, आई वडिलाची सेवा करायला मिळाली. ही सगळी संसारातली धन्यता आहे. पण एक गंमत आहे, एक चावी आहे ह्याच्यामध्ये सुखी राहायची. प्रभू तुझ्या कृपेने मिळाली. मला जे काही संसारात मिळाले ईश्वरा, हे भगवान शिवा तुझ्या कृपेनं मला मिळालेलं आहे. लक्ष लावा शंकर नामी. प्रत्येक जे मिळालं ते भगवंता तुझ्या कृपेनं मिळालं. जसा चित्रपटात काम करणारे लोक, कलाकार, ते त्यांना माहीत असतं की पत्नीची भूमिका करणारी, मी पतीचा भूमिका करणारो, लेकराची भूमिका करणारे, हे सगळं त्या डायरेक्टरच्या इच्छेप्रमाणे आपलं इथलं प्रेम आहे. तसं या सृष्टीचा, या रंगमंचाचा डायरेक्टर म्हणजे भगवान शिव आहेत. त्या शिवाचं आम्हाला स्मरण राहिलं आणि प्रत्येक गोष्ट जे संसारात होते ते भगवंता तुझ्या इच्छेनं होत आहे असं त्या शंकराच्या नामामध्ये आमचं लक्ष राहिलं तर चांगलं झालं. एखाद्या दिवशी पंचपक्वानाचं ताट आलं, भगवंता तुझी इच्छा आहे, तुझी कृपा आहे म्हणून आज मला हे पंचपक्वानाचं ताट पत्नीनं करून आणून दिले. एखाद्या दिवशी चटणी भाकरच आणून दिली तर त्यावेळेस चटणी रोटीचं ताट आल्यानंतर भगवंता तुझी इच्छा आहे, तुझी इच्छा आहे की आज मला चटणी रोटी खाऊ घालायची आहे. एखाद्या दिवशी प्रेमानं बोलले, तुझी इच्छा. एखाद्या दिवशी राग केलं, तुझी इच्छा. सुखे असा ग्रहाश्रमी, लक्ष लावा शंकर नामी. लक्ष त्या शंकराच्या नामामध्ये, शंकराच्या रूपामध्ये. शंकराच्या नामामध्ये लक्ष म्हणजे शंकराची इच्छा आहे, माझ्या शिवाची इच्छा आहे, माझ्या शंभूची इच्छा आहे. तया भुकीची या तोंडा, मिळो कोंडा अथवा मांडा, सदा संतुष्ट तो योगी, जो सुख दुःख न धरी अंगी. तया भुकीची या तोंडा. एखाद्या वेळेस मांडा खायला मिळेल म्हणजे पंचपक्वानाचं ताट येईल, एखाद्या वेळेस कोंड्याची भाकरी येईल. कोंडा मिळो अथवा मांडा, सदा संतुष्ट तो योगी. भगवंता तुझी इच्छा आहे, आज पंचपक्वान बासुंदी चपाती खाऊ घालायची इच्छा झाली रे देवा, तुझी इच्छा पूर्ण हो. एखाद्या दिवशी हिरव्या मिरच्याचा ठेसा आणि रोटी खाऊ घालायची इच्छा झाली, भगवंता तुझी इच्छा आहे, तुझा प्रसाद आहे, मी आनंदानं ग्रहण करतो. एक वेळेस मान होईल, सत्कार होईल,
भगवंता हा मान तुझा आहे रे, हृदयामध्ये तू बसलेला आहेस भगवान शिवा. तुला हार घालून सत्कार होत आहे. तुमचे कोणी स्तुती केली तर मनातल्या मनात म्हणा भगवान शिवा तू हृदयात बसून चांगलं काम केलास म्हणून तुझी स्तुती होत आहे. एखाद्या वेळेस अपमान झाला तर भगवंता मान अपमान तुझाच आहे, कारण मी तुला समर्पित आहे देवा. सुखी असा ग्रहाश्रमी लक्ष लावा शंकर नामी. तुम्ही संसारात राहा पण लक्ष त्या शंकरामध्ये ठेवा. जे काही होत आहे प्रभू तुझ्या इच्छेनं होत आहे, असा जर भाव राहिला तर असे भाव शुद्ध ज्याचा देव अंकित तयाचा. तुम्ही जर देवाचेच झालो तर तुमच्या संसाराची सगळी जबाबदारी देव घेतो. तुम्हाला कुठंच कमी पडू देत नाही. तुम्हाला उद्या लागणार आहे म्हणजे आज रात्री व्यवस्था करून ठेवतो. फक्त तुम्ही अनुभव घ्या, एकदा झुकून द्या, समर्पण करा त्या भगवंताला, मग बघा गंमत. पुराणातल्या कथा त्यांना झालेले अनुभव हे काही तुम्हाला खरं वाटणार नाहीत, पण तुम्ही ज्यावेळेस भगवंताचं सतत शिवाय नमा नाम चिंतन करचाल त्या नामामुळे होणारा आनंद तुम्हालाच मिळणार आहे. भगवंतावर विश्वास ठेवचाल. भगवंता माझं शरीर, माझं मन, माझी वाणी, माझे सर्व कर्म, माझी धन संपत्ती, पत्नी पुत्र, सर्व काही संसारच तुझ्या पायी वाहिलेला आहे. मला फक्त तुझं मुखामध्ये नाम दे, मनामध्ये तुझं स्मरण राहू दे आणि हृदयामध्ये तुझ्या गोड रूपाचं चिंतन राहू दे. मग मी संसारात खुशाल राहू दे. मला कधी सुख दे, मला कधी दुःख दे, मला का द्यायचं आहे ते दे. मारी तारी चित्ती आहे ते करावे, आम्ही जीवे भावे शरण आलो. आम्हाला दुसरं काही नाही, फक्त तुझं नाम घेत घेत मुलाबाळात राहू दे, नाम घेत घेत पत्नीसोबत संसार करू दे. मग कशीही परिस्थिती होऊ दे, तुझ्या नामाचा विसर पडला की आम्हाला दुःख आलं. आणि जितकं काळ आम्ही नामचिंतनात राहू तितकं काळ आम्हाला शांती मिळेल, समाधान मिळेल. पुढं काय म्हणतात माऊली, नटा नामी शंकराच्या अपदा चुकवा भयाच्या. तुम्ही शंकराच्या नामामध्ये उडून नटा नामी शंकराच्या. एखादी स्त्री नटणं म्हणजे काय, आपल्या पतीला प्रसन्न करण्यासाठी सौंदर्य, केस विंचरते, गंध पावडर दागिने घालते, गजरा घालते आणि तिचा पतीला समर्पित असते. पती प्रसन्न व्हावा असा तिचा भाव असतो. ह्याच्यासाठीच तिचं लेणं नेसणं नटणं सवरणं सगळं आपल्या पतीसाठीच असतं. तसं भक्तानं भगवंताला समर्पित राहावं. नटानामी शंकराच्या. त्या नटण्याचं साधन काय, भगवंताचं नाम आहे. सतत शिवाय नमा नाम स्मरण करा. जितके काळ तुम्ही नाम घेचाल तितकं काळ तुमचं भय तुम्हाला कशाचंच राहणार नाही. अहो व्यवहारात आम्ही बघतो, एखाद्या आमदारचा कार्यकर्ता असला तर तो म्हणतो मी आमदार साहेबाचा माणूस आहे, म्हणल्या तिथली कामं होतात त्याची. एखादी मंत्र्याचा कार्यकर्ता असतो, तो म्हणतो मी मंत्र्याचा कार्यकर्ता आहे, फोन लावतो, साहेब मी मंत्र्याचा कार्यकर्ता बोलतोय, म्हणल्या त्याचं पोलीस स्टेशनमध्ये काम होतं, तहसीलमध्ये काम होतं. एखाद्या सामान्य मंत्र्याचा किंवा सामान्य आमदारच्या कार्यकर्त्याचं जर काम होत असेल तर या ब्रह्मांडाचा नायक, या सृष्टीचा मालक असलेला भगवान शिव, त्या शिवाचे तुम्ही झाल्यानंतर तुमचं कुठलंच काम राहणार नाही, तुम्हाला कोणतीच भीती राहणार नाही. नटानामी शंकराच्या चुकवा अपदा भयाच्या. तुम्ही जितकं काळ शिवाय नमा नाम चिंतन करीत राहाल आणि प्रभू तुझ्या सत्तेनंच सर्व काही होत आहे असा जर तुमचा भाव असेल तर तुम्हाला शुगरची गोळी चालू होणार नाही, तुम्हाला तुमचं ब्लड प्रेशर वाढणार नाही, तुम्हाला डोक्याचा मेंदूला ताण होणार नाही. नटानामी शंकराच्या चुकवा अपदा भयाच्या. प्रत्येक माणसाला भीती आहे,
मला कोणता रोग होईल की, माझं ब्लड प्रेशर वाढेल का, माझं शुगर वाढेल का, माझं कोलेस्ट्रॉल वाढेल का, आणि मला कधी अटॅक येईल का आणि मी मरण का. प्रत्येक माणसाच्या समोर मृत्यूचं भय आहे. कारण भगवंताला सोडलं आणि संसाराला धरलं. काल एक मेडिकलमध्ये 70-75 वर्षाचे एक आजोबा आले आणि मेडिकलमध्ये औषध घेत होते. म्हणलं, आजोबा कशी आहे तब्येत? काय हो आता, काय आता, हे दुखतंय, ते दुखतंय, ते दुखतंय, काय तब्येत चांगली राहिना गेली, तब्येत साथ देना गेले, आता बस झालं बघा. मी म्हणलो, आजोबा बस झालं? खरंच बस झालंय का? तुम्हाला एवढा कंटाळा आलाय का देहाचा? महादेवाची माझी चांगली ओळख आहे, महादेवाचं माझं चांगलं बोलणं होतंय, सांगू का आजोबा? आजोबाला कंटाळा झालाय, उद्या सकाळपर्यंत तुम्हाला बंदोबस्त करतील. आजोबा म्हणले, का बोलला हो? आता तर घर बांधला, त्या घरात 4 दिवस राहू द्या. घरावर प्रेम आहे, संसारातल्या व्यक्तीवर प्रेम आहे. पण ज्याच्या सत्तेनं घर बांधलो, ज्याच्या सत्तेमुळं पत्नी मिळाली, ज्याच्या सत्तेमुळं मुलं झाले, त्या भगवंताला आम्ही विसरलो, म्हणून आमचं दुःख आहे. म्हणून माऊली म्हणतात, नटा नामी शंकराच्या. भगवंता तूची करता करविता, देवावघी तुझी सत्ता, आम्ही बाहुल्याच्या जाती, सूत्रदोरी तुझे हाती. देवा तूच करता करवित आहेस, तुझ्या इच्छेनंच तू घर बांधून दिलास रे, तुझ्या इच्छेनंच सुंदर पत्नी दिलास, तुझ्या इच्छेनंच मुलं बाळ झाली, आणि मोठं करणारा तूच आहेस, त्यांना शिक्षण देणारा तूच आहेस, त्यांना नोकरीवर लावून देणारा तूच आहेस, त्यांचं लग्न करणारा तूच आहेस, त्यांना रेगर उपाला लावायची जबाबदारी तुझी आहे रे देवा. माझा संसारच तुझ्या पायावर आहे. मला जर द्यायचं असेल काही तर मुखात सतत नाम दे, माझ्या मुखात शिवाय नमा अखंड राहू दे. उठताना, बसताना, जेवताना, खाताना, झोपताना, चलताना शिवाय नमा सतत मुखात नाम राहू दे. मनामध्ये प्रभो तुझ्या कृपेनं सर्व होत आहे असा भाव राहू दे. आणि डोळे झाकल्याबरोबर तुझं सद्गुरुनाथाचं सुंदर रूप दिसावं एवढंच दे रे, मला दुसरं काहीच देऊ नको. एवढं समर्पण करून बघा, तुमचा संसार कसा सुखाचा होतो, आनंदाचा होतो. तुम्ही काहीच न करता सगळं होतं की नाही बघा. इतकं करून बघा, तुम्ही अनुभव घेऊन बघा. नटानामी शंकराच्या, चुकवा पदा भयाच्या. तुम्हाला मृत्यूची भीती राहणार नाही, तुम्हाला रोगाची भीती राहणार नाही, तुम्हाला मुलाबाळाच्या शिक्षणाची चिंता राहणार नाही, तुम्हाला मुलाबाळाच्या लग्नाची चिंता राहणार नाही. तो भगवंत तुमचं सर्व कार्य करील. कोटे पडू नेदी उने, जाणे अंतरीच्या खुने, गुंते भावार्थाच्या लोभा, जेथे पाहे तेथे उभा. अहो तुमचा भाव त्याला आवडतो, तुमचं प्रेम त्याला आवडतं. तुम्ही प्रेमानं एकदा शिवाय नमा म्हणा, तो तुमच्या दारातच राहील, तुमच्यापाशीच घुटमळत राहील. तुमचं जे काम आहे ते पळत जाऊन त्यानं करील, पण तुम्ही ह्याच्यासाठी समर्पण केलं पाहिजे. देवा तूच करता करविता असा तुमचा संपूर्ण शरणागतीचा भाव असला पाहिजे. मग तुमच्या आपदा म्हणजे संकट, तुमच्यावर कुठलंही संकट येणार नाही. संकट जर आलं तर तो भगवंत तुमच्या डोक्यावर पडायच्या आधी तो पहाड पेलेल, पण तुम्हाला धक्का लागू देणार नाही. पण तुम्हाला एवढा विश्वास टाकावा लागेल. पुन्हा एवढा विश्वास टाकल्यानंतर माऊली म्हणतात, संसार धंदा सर्व करा. अरे तुम्हाला काही मी नामस्मरण करा, कुठं तर रानात जाऊन वनात जाऊन घरदार सोडून बसा म्हणलं लाव का? अवश्य तुम्ही बायकोसोबत राहा, तुम्ही लेकरासोबत बसा. आई वडील बायको लेकरं सगळे घेऊन आनंदानं शिवाय नमा म्हणत जेवण करा. नोकरी करत असलो, भगवंता तुझ्या सत्तेनं आज उठलो आहे, तुझ्या सत्तेनं स्नान केलं आहेस, तुझ्या सत्तेनंच नोकरीवर घेऊन जाणार आहेस, तूच मला घेऊन जाणार आहेस, तूच मला घरी आणून सोडणार आहेस. एवढा भाव ठेवून नोकरीवर घराच्या बाहेर पडा, व्यापार करा.
भगवंता, गिरायकाच्या रूपानं तूच येत आहेस आणि तुझ्या सेवेसाठी मी दुकानावर बसलो आहे, असा भाव ठेवून दुकानदारी करा. ती दुकानदारी तुमची दुकानदारी राहणार नाही, शिवपूजा होईल. तुमची नोकरी त्या शिवाचं स्मरण केल्यानंतर नोकरी राहणार नाही, तीही तुमची शिवपूजा होईल. संसार धंदा सर्व करा, ध्यानी निज ध्यास धरा. फक्त ध्यानामध्ये ठेवा, प्रभो तूच माझ्याकडून करून घेत आहेस, मी काहीही करत नाही. 100 पोते सोयाबीन पिकलं तर अभिमान करू नका, मी लई हात घातलो, मी लई बी भारी आणलो. प्रभो तुझ्या सत्तेनं, तुझ्या कृपेनं 100 पोते झालं, ह्याच्यात माझं काहीही नाही. दुकानदारी आहे, तुमचा व्यापार मोठा आहे, व्यापारामध्ये लाभ झाला तर फक्त म्हणा, प्रभो तुझ्या इच्छेनं लाभ झाला. एखाद्या वर्षी घाटा झाला, म्हणा प्रभो तुझ्या इच्छेनं, माझ्या काही तर भल्यासाठी तू घाटा केला आहे, माझा संसारच तुझा आहे, म्हणजे घाटाही तुझाच आहे, फायदाही तुझाच आहे, ह्याच्यामध्ये काही नाही. त्याचे पाय सोडू नका, त्याचे नाम सोडू नका. इतकंच माऊलीला सांगायचं आहे. राग करू नका, बोला रात्रंदिवस विवेकाला. तुम्ही राग करू नका. राग म्हणजे आसक्ती, हे माझा आहे माझा आहे म्हणू नका. माझा आहे म्हणून जर तुम्ही बोलत गेलात तर तुम्हाला दुःख होईल. राग म्हणजे आसक्ती, इथं क्रोधाच्या रूपानं म्हणलेलं नाही. राग म्हणजे घर माझं, बायको माझी, लेकरं माझं, शेत माझं, हे माझं माझं म्हणण्याऐवजी भगवंता तुझं 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 म्हणा. तुझं तुझं म्हणण्यामध्ये तुम्ही मुक्त होचाल, आनंदी होचाल. आणि माझं माझं म्हणलं तर तुम्हाला शुगरची गोळी चालू होईल, बीपीची गोळी चालू होईल, मेंदूला रक्तपुरवठा करायची गोळी चालू होईल. सगळ्या तुम्हाला गोळ्या जर बंद करायच्या असतील तर माझं माझं म्हणू नका, भगवंता सर्व काही तुझंच आहे, या भावनेनं संसारात बोला. राग करू नका, बोला. कुठल्याही गोष्टीची आसक्ती न ठेवता फक्त तुझा आहे म्हणून बोला. रात्रंदिवस. रात्री झोपतानाही म्हणा, भगवंता तुझं स्मरण करून मी झोपत आहे. देवा माझी तुझ्या नामाशिवाय मला दुसरं काही नको. झोपी तू उचलला असतं तुझी इच्छा, आणि सकाळी उठवला असतं तुझी इच्छा. माझे मुलं बाळ, माझं कशातच प्रेम नाही, ना माझी कुणासोबत वैर नाही, ना मला कुणाचं द्वेष नाही. फक्त शिवाय नमा या नामात माझं प्रेम आहे. म्हणून तुम्ही झोपी जा, खुशाल झोपी जा. झोपतानाही विवेक ठेवा. दिवसा उठल्यावरही प्रार्थना करा, प्रभो तुमच्या कृपेनं उठलो आहे आणि दिवसभर माझ्या मुखातून तुमचं नाम राहावं, हृदयामध्ये तुमचं स्मरण राहावं, मनाकडून तुमचं चिंतन व्हावं. हे विवेक ठेवून राग करू नका, बोला. आसक्ती माझं माझं न म्हणता तुम्ही बोला, दिवसभर बोला. काय म्हणा, तुझं तुझं म्हणून बोला. हा विवेक करा, विचार करा आणि विचार करून बोला. मनमत म्हणे संता लागी, एवढी विनंती परिसावेगी. आणि एवढं जन समर्पित जीवन जगतंय, मुलाबाळात राहतंय, प्रपंचात राहतंय, शेताकडे जातंय, दुकानदारी करतंय, लाखोचा फायदा मिळवतंय. एखादा माणूस पोटापुरतच मिळवत असेल, त्याच्यातही भगवंताची इच्छा आहे म्हणत असेल. एखादा कोट्याधीश झाला तरी त्याच्यातही भगवंताची इच्छा आहे म्हणत असेल. अशा भावानं जर कोणी राहत असाल तर तो संसारात राहून संत आहे म्हणतात माऊली. संतत्व काही आप्पा म्हणायचे आमचे कुणाच्या कपाळावर लिहिलेलं नाही. एखादा पॅन्ट शर्ट घालणाराही संत असू शकतो, एखादा धोतर गुरुशर्ट घालणाराही संत असू शकतो, एखादा भगवे कपड्यातलाही संत असू शकतो, एखादा नांगर हाणणाराही संत असू शकतो, एखादा भाजीपाला विकणाराही संत असू शकतो. संत म्हणजे भगवंताला समर्पित करून सर्व काही देवा तुझा आहे या भावनेनं जीवन जगणारा. मनमत माऊली म्हणतात, मनमत म्हणे संता लागी, एवढी विनंती परिसावेगी. हे संतांनो, मी तुमचा बालक आहे, मी विनंती करत आहे, तुम्ही परिसा. तुम्ही सर्व संत मायबाप आहात. असे जे वागणारे लोक आहेत, मनमताशी सेवा घडो, द्वारी पडो येयाच्या. अशा लोकाची मला सेवा घडावं म्हणतात माऊलीसारखे संत. आणि या अभंगात हात जोडून म्हणतात, एवढी माझी विनंती परिसा.
आणि तुम्ही सतत शंकराच्या नामानं नटा, शंकराच्या नामात तल्लीन राहा आणि करता करविता भगवंत आहे या भावनेनं संसार करा. तुमचा संसार आनंदरूप होईल, शिवरूप होईल. ओम शांती शांती शांती.